नरगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजलं की आपल्याला सम काढताना जर मोठा डाटा असेल तर सम काढायचं असेल, त्याचं मीन काढायचं असेल तर आपल्याला 3 मेथड उपयोगाला येतात। कोणत्या मेथड? डायरेक्ट मेथड, अज्युम मीन मेथड, स्टेप डेविएशन मेथड। त्यातील डायरेक्ट मेथडला आपण कधी सुरुवात केलेली आहे, त्यातील एक सम सुद्धा शिकवून झालेला आहे आणि तुम्हाला ते येतच असेल। तुम्हाला डायरेक्ट मेथड अतिशय इझी वाटावी म्हणून आणखी एक सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ते सुद्धा डायरेक्ट मेथड मधलं आहे, थोडं वेगळं आहे, म्हणून थोडाही वेळ न घालवता मी सुरुवात करतो। डायरेक्ट मेथड सांगितलं की किती कॉलम येतात? 4। लक्षात ठेवायचं, पहिल्या याच्यामध्ये असतो क्लास, नंतर असतो क्लास मार्क, नंतर असतो फ्रिक्वेन्सी आणि नंतर असतो XI FI। म्हणजे क्लास मार्कला सांगतात XI आणि फ्रिक्वेन्सीला सांगतात FI। या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येते। हे तुमचे 4 कॉलम। आता क्लास याला काय म्हणतात? 1/2 1-2 2-3 याला म्हणतात क्लास। हे झाले तुमचे क्लास। आता क्लास मार्क कशाला सांगतात? याच्या आणि याच्यामध्ये 1 पॉइंट किती येईल? 5। याच्या आणि याच्यामध्ये काय येईल? 2.5। याच्या आणि याच्यामध्ये 3.5, इथे 4.5 आणि इथे 5.5। फ्रिक्वेन्सी कशाला सांगतात? फ्रिक्वेन्सी सांगतात याला 17। याचे किती आहे? 13। 3/4 मध्ये 10, नंतर 7 आणि इथे 3। ही झाली तुमची फ्रिक्वेन्सी। आता याचं आणि याचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं। आता मल्टिप्लिकेशन केलं तर 17 25.5 याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि लिहायचं। याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन लिहायचं। याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन लिहायचं। हे झालं तुमचं सर्व मल्टिप्लिकेशन करून। याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं आणि सॉल्व केलं। आता अजून एक आपला इथे कॉलम वाटतो, तो म्हणजे टोटल। काय आपण करतो? टोटल करतो, बरोबर। टोटल मध्ये काय करतो? टोटल मध्ये आपण सम करतो। समेशन FI। समेशन FI म्हणजे काय? या सगळ्यांची सम। या सगळ्यांची सम किती येते? किती येते बघा, हे झाले 30, 40 आणि हे 50। आणि इकडे काय करतो आपण? समेशन XI FI म्हणजे काय? या सर्वांची सम किती येते? 141। या सर्वांची सम किती येते? 141। आता काय आपल्याला फाइंड करायचं आहे? मीन। काय फाइंड करायचं आहे? मीन। मीन म्हणजे काय? एक्स बार। त्याचा फॉर्म्युला काय असतो? समेशन FI XI बाय समेशन FI। समेशन FI XI किती आलाय? 141। समेशन FI किती आलाय? 50। मग तुमचं मीन एक्स बार किती आला? मीन एक्स बार इज इक्वल टू किती आलं ते इकडे सॉल्व करायचं कसं ते मी तुम्हाला पहिलाच दाखवून ठेवलेलं आहे। थोडाही तुम्हाला त्रास नको म्हणून मी इथे डिवाइड कसं करायचं ते सुद्धा शिकवलेलं आहे। 15 टू जा 100। मग इथे किती राहिले? 41 राहिले। 50 च्या टेबल मध्ये 41 येत नाही म्हणून मी इथे 0 लिहिला। 0 लिहिला म्हणून मी इथे काय दिलं? पॉइंट दिलं। 58 जा 400। मग किती राहिले? 10 राहिले। मग इथे 0 लिहिला। आता पॉइंट घेतलाय आपण इथे, मग 0 कधी पण घेऊ शकतो। मग 15 टू जा 100। मग मीन किती आला?
2.82 लिटर. हे झालं तुमचं आन्सर. इथे तुमचं डायरेक्ट मेथडचे जेवढे सम होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी शिकवून झालेलं आहे. जे डायरेक्ट मेथडचं माझं शिकवायचं काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. आता फक्त तुमचं काम राहिलंय ते म्हणजे प्रॅक्टिस करायचं. तर थोडाही वेळ न घालवता इथे मी डायरेक्ट मेथडला हे पूर्णविराम देतो आणि आपला डायरेक्ट मेथड इथे समाप्त झालेली आहे. आता आपलं राहिलंय फक्त अझ्युमिंग मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.